तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण दारव्हा रेल्वे जंक्शन कव्हर केले होते आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण दारव्हा ते बोरी यांच्या दरम्यानचा भाग हा कव्हर करणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो की यवतमाळकडून दारव्हाकडे जाणाऱ्या या रोडच्या शेजारीच या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे कार्य चालू आहे. या दिशेने दारव्हा जंक्शन करून रेल्वे लाईन येत आहे, तर या दिशेला बोरी तसेच यवतमाळकडे रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे जाणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की अर्थवर्कचे जे काम आहे ते लेवलपर्यंत करण्याचे काम झाले आहे व शेजारी पाण्याच्या निचरासाठी नालीचे बांधकाम देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. दारव्हा रेल्वे जंक्शन हे या दिशेला या ठिकाणावरून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर या समोरच्या जाणाऱ्या दिशेला आपण पाहू शकता की समोर देखील काही अंतर हे नालीचे काम करण्यात आले आहे व त्यापुढे अर्थवर्कचे जे कार्य आहे ते चालू आहे. या ठिकाणावरून ही रेल्वे लाईन आता डावीकडे वळण घेणार आहे. या डोंगराला पार करून डावीकडे वळून ही रेल्वे लाईन बोरीच्या दिशेने जात आहे. तर आता आपण दारव्हा रेल्वे जंक्शनपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर आलो आहे आणि या ठिकाणी यवतमाळ ते दारव्हा या रोडला क्रॉस करण्याकरिता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे चालू आहे. या दिशेने रेल्वे लाईन ही दारव्हाकडून येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते या ठिकाणी चालू आहे व पिलरचे जे निर्मिती कार्य आहे हे पियर कॅपपर्यंतचे डाव्या साईडचे झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच रोडच्या समोरच्या साईडला देखील पिलरचे जे कार्य आहे ते पियर कॅपपर्यंत पूर्ण झाले आहे. या ठिकाणच्या पुलावर आता हे लोखंडी गर्डर जे आहे ते इन्स्टॉल करण्यात येतील व त्यानंतर वरच्या दिशेला स्लॅब कास्टिंग करून रेल्वे लाईनचे कार्य हे करण्यात येणार आहे. आणि हे कार्य पूर्ण व्हायला या ठिकाणी अजून देखील 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकेल. तर या दारव्हा यवतमाळ रोडला ही रेल्वे लाईन या ठिकाणी पुलाच्या सहाय्याने क्रॉस करेल व सरळ जाऊन डाव्या दिशेला वळण घेणार आहे व या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे ते जवळपास पूर्ण झाल्यात आहे आणि त्यानंतर सरळ जाणार आहे बोरीकडे, ज्याची लांबी या ठिकाणाहून 8 ते 10 किलोमीटर असेल. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की या दारव्हा यवतमाळ रस्त्यावर बोरी या गावानजीक अडाण नदीवर एका रस्त्यावर पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू होते ते अजूनही तशाच तसे आहे. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची कोंडी झाली आहे, कारण पुलाचे जे कार्य आहे ते जरी 90% पूर्ण झाले असले तरी दोन्ही साईडचे एंड याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या छोट्याशा जागेतनं दोन्ही साईडची ट्रॅफिक ही मार्ग काढत जात असल्यामुळे वाहनांना या ठिकाणी फार जास्त कोंडी ही दिसते. तर मित्रांनो, आता आपण रेल्वे लाईनच्या ब्रिजकडे आलो आहे आणि अडाण नदीवर या ठिकाणी आपण पाहू शकता की दारव्हाकडून हे अर्थवर्क येत आहे. समोर आपल्याला अडाण नदीवरील रेल्वे लाईनचा ब्रिज जो आहे त्याचे कार्य पियर कॅपपर्यंतचे पूर्ण झाल्याचे दिसून येईल. या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग करून त्यावर स्लॅब कास्टिंगचे कार्य अद्याप बाकी जरी असले तरी तपोना रेल्वे स्टेशनच्या या जुन्या जागेवर आपण अर्थवर्कचे जे कार्य आहे हे 100% पूर्ण झाल्याचे आपल्यास दिसून येईल. तर मित्रांनो, ही जी लोकेशन आहे ही बोरी गावानजीक तपोना रेल्वे स्टेशन, जे शकुंतला रेल्वे लाईनचे रेल्वे स्टेशन होते त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आपण समोर पाहू शकता, त्या ठिकाणची ही लोकेशन आहे. आणि या ठिकाणचे जे अर्थवर्कचे जे काम आहे ते 100% पूर्ण करण्यात आले आहे. दारव्हानंतर ही पहिलीच लोकेशन अशी असणार आहे ज्याचे काम हे 100% पूर्ण करण्यात आले आहे. शेजारीच आपल्याला शकुंतला रेल्वे लाईनचे नॅरो गेज रूळ हे देखील दिसू शकतील. या ठिकाणच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे प्रगतीपथावर असून त्यावर स्लॅब कास्टिंगचे कार्य व गर्डर लॉन्चिंग ही बाकी आहे. त्याचे कार्य येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण केल्या जाऊ शकते.
आणि या ठिकाणचे अर्थवर्क आपण पाहू शकता की फायनल बेडपर्यंत अगदी डांबरी रस्त्याप्रमाणे या ठिकाणी रोलर फिरवून प्लेन केल्या गेले आहे। त्यामुळे आपल्याला डांबरी रस्ता असल्यासारखे हे अर्थवर्क दिसते आहे। यावर आता केवळ गिट्टी टाकून स्लीपर व ट्रॅक लेईंगचे काम हे बाकी आहे। 100% हे या ठिकाणचे जे अर्थवर्क आहे हे पूर्ण करून ही रेल्वे लाईन समोरच्या दिशेला यवतमाळच्या दिशेने जात आहे। समोर देखील एका छोट्या पुलावर काम हे जवळपास पूर्ण होत आले आहे। त्या ठिकाणच्या समोरचे देखील आपण पाहू शकता की अर्थवर्क जे आहे ते 100% पूर्ण करण्यात आले आहे व याच दिशेला नव्याने या ब्रॉडगेज लाईनवर तपोना रेल्वे स्टेशन हे तयार करण्यात येत आहे। या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 30 किलोमीटर लांबीवर असेल। तर दारवा जंक्शनची लांबी ही मागच्या दिशेला 10 किलोमीटर असणार आहे। या ठिकाणचे आता अर्थवर्क हे 100% पूर्ण झाल्यामुळे आता लवकरच स्लॅब कास्टिंग नंतर या एरियाच्या आसपासचे संपूर्णतः अर्थवर्क हे पूर्ण करण्यात येणार आहे। या ठिकाणी 2 रेल्वे ट्रॅक राहू शकतील एवढ्या मोठ्या रुंदीचे अर्थवर्क हे करण्यात आले आहे, कारण जवळच तपोना रेल्वे स्टेशनची निर्मिती ही केल्या जाऊ शकणार आहे। आणि आपल्याला जुन्या रेल्वे स्टेशनचे हे बिल्डिंग जी आहे ती दिसत आहे। शकुंतला रेल्वे लाईनच्या ट्रॅकच्या शेजारीच साधारणतः 50 मीटर अंतरावर हे जे कार्य आहे हे या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे। जुने जे तपोना रेल्वे स्टेशन आहे ते या ठिकाणी आहे, तर ब्रॉडगेज रेल्वे लाईनवरचे जे तपोना रेल्वे स्टेशन असेल ते या ठिकाणावरून 1 ते 2 किलोमीटर अंतर पुढे असणार आहे, तपोना या गावाजवळ। तर आता रेल्वे लाईनच्या अर्थवर्कचे काम या ठिकाणी 100% पूर्ण झाल्यामुळे स्लोपचे जे काम आहे ते या ठिकाणी प्रगतीपथावर आहे व स्लोपचे देखील काम लवकरच या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे आता या रेल्वे लाईनवर आपण पाहू शकता की चढण्यासाठी कुठलीही जागा या ठिकाणी सोडण्यात आलेली नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणचे काम हे महिनाभरामध्येच या ठिकाणचे आता पूर्ण होणार आहे। त्यानंतर ही रेल्वे लाईन मार्ग काढत समोर जाणार आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेला, ज्याची लांबी या ठिकाणावरून 30 किलोमीटर असेल। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।